पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही झोप येते मला। तुला माहितीये पप्पा, जेव्हापासून आई बाबा सोबत लग्न करून आली आहे ना या घरी, तेव्हापासून सवय झाली आहे मला तिची। पण आज आई नाहीये, कसं तरी वाटतंय, एकटं एकटं वाटतंय। तुला पण वाटतंय ना? गुड नाईट चिंगी। काय झालं, तू झोपली नाहीस अजून? काय झालं, माझ्या बाळाला झोप नाही येत? नाही येते झोप। का नाही येते? बाबा तुला माहितीये, आई ना माझे रोज झोपण्याच्या आधी केस विंचून द्यायची, म्हणजे सकाळी ना गुंता नाही होत, वेण्या पण घालायला त्रास नाही होत। आणि हे सगळं झाल्यावर आई मला दूध पण द्यायची प्यायला। माझं दूध पिऊन झाल्यावर गोष्ट पण सांगायची, मग मी झोपायचे। आज इतलं काही नाही होणार आहे, कारण आईच नाहीये। बाबा आईने असं का केलं? मला न विचारता ती तिच्या बाबांकडे का गेली? तुम्ही मुली अशाच असतात अगं। म्हणजे? हो, तुम्ही ना तुमच्या बाबांशिवाय राहू शकत नाही। तुझंच घे ना, तू राहू शकतेस तुझ्या बाबाशिवाय? आठवते, पिकनिकला जातेस, 1-2 दिवसासाठीच जातेस, पण बाबाची किती आठवण येते तुला? हो, खूप येते। तसंच आनंदीला सुद्धा तिच्या आबांची आठवण येणारच ना। गेले कित्येक महिने ती इथे आहे, तिचे आबा तिथे आहेत म्हटल्यानंतर आली तिला आठवण, गेली तिकडे। अरे पण आबा आजोबा आपल्याकडे आले होते ना? आले होते, 2दाच आले होते ना। हा, आता बघ ना, रोज मी तुझ्या समोरच असतो, तरी सुद्धा थोड्या वेळासाठी का होईना तुला माझी आठवण येतेच की नाही? तिला येणार ना तिच्या आबांची आठवण, म्हणून ती गेली आबांना तिच्या भेटायला। हा, आता जर का नसती गेली तर तुझ्यासोबत असती इथे। ठीक आहे, तिला बरं वाटेल आजोबांना भेटून, जसं मला तुला भेटल्यावर वाटतं। पण बाबा, आता ती गावी गेलीये तर तिला आपली आठवण येईल, मग ती येईल ना आपल्यासाठी लवकर परत? रोजचाच मरण असा या, आज ह्याच्या शेतावर कामावर जावा, उद्या तो काहीतरी बोलान दाखवतो लो। हो, पण शेतात राबून तरी काय गावता सांग? चिपचार आबा, हो आपला असं कायच नाही काय हो। गो, आता आधी आपल्या पुढ्यात काय आहे ना ता बघायचा। हा, आपला असा काय नाही, भूताचा काय झाला याच्यावर चर्चा करून काय होणार? हा, त्या दिगंबराच्या शेतात या वर्षात कोण कामात जात नाही असा कळला। कोण जायत कामात? मागच्या टायमाक शेतात ढोरा गेली म्हणून काम करणाऱ्यांना गाळी सुटलो होतो तो। माझे मग गाळ्यो खाण्यापेक्षा ना आबा आमको मुंबईचा खो बघितला असता बरा होता। काही तुका सांगतोय, आनंदीचा तो लय बरा चाललेला। काय सांगतो? मग आमका पण मुंबईचं बघितलं नाही असं ना, आपण सुद्धा राजा राणी सारखं संसार केला असता मुंबईत। आमचे हे त्या पोलीस पाटलाच्या शेताची राखण करू जाय होते आणि शेतीची कामा पण 500 रुपये देव होतो पोलीस पाटील। कामा काय कमी असायची? मरणाची कामा बाबा, उगवते जायचे, मावळती घ्यायचे, तो सांगायचो ना, तो झोपूच्या आधी जायचे आणि इल्यावर बिचारे पाठ टेकायचे। नाही तर काय, माका सांगा, सासू सासऱ्यांचा आणि 2 पोरांचा करूचा म्हणजे काय कमी दगदगा? बाबा कसा झेपतला हो तुमका? उगा डॉक्टराक पैसो जातलो, रावराने असत ना, ती म्हणी होते सकाळी 7 वाजता काम असतं त्यांच्याकडे आणि 50 रुपये देते बोलले। मी ह्यांका बोललोय तेवढे पैसे सुट्टी ना आपले। आबा तुम्ही कसलो विचार करतास? मी काय म्हणतो, असा किती दिवस दुसऱ्याच्या शेतात राबणार ना, त्यापेक्षा आपलाच काहीतरी बघू होया। हो आबा, आपला असा काय डबोला ठेवला?
जा काय होता ना तर ताईच्या लग्नात गेला ना. वय वय तू काय नुसते नारायणीशीच गेलस नाही. तू तुझ्या घोवान रस्त्यावर आणल्या ना आबांका. तोंडात येता बोलू नको हा, ताई आधीच सांगतल. तू माझ्या तोंडात किती लागतस मग. विषय काय चालू होतो. गो तुम्ही दोघा जण आपली तोंडा बंद ठेवशात. आबा आनंदी खरा की काय. आनंदी माझं तर विश्वासच बसत नाही या. मुंबईची साखर बारी दिली या. काय गो मुंबई पाळलेली दिसता. मगे राघव भाऊजी राणी सारखा जपतात ते का वय ना गो. पण काय गो असं अचानक कसं काय इलं. विश्वासच बसत नाही हा. आता दिसता ना समोर. माका काय वाटला मुंबई करीन आता गावात फिरता की नाही. विसरला बहिणिकानी बापाशी. बहिणा गो आनंदी. आनंदी तू एकटाच इलस. जावई बापू नाही इले. ते नाही इले आबा. मी एकटाच इले. अगो एकटाच इलस म्हणजे. अगो लग्नानंतर पहिल्यांदा येतो तू माहेराक आणि हा असा एकटा. त्याला सोडल्याने कसा तुका. ज्या क्षणी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघेल त्या क्षणी मी या घरातून निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल. पाठवतच नव्हते. माका लय आठवण येत होती म्हणानी लय. आता माहेरात येऊ शकत नाही का मी. हा बा. तू झोपली नाहीस अजून आहे. अशा वातावरणात कशी झोप लागेल बाळा. वर्षा तुला कळतं ना सांगायचं ना तिला. एवढं मोठं ऑपरेशन झालंय तिचं. दादा एवढं मोठं वगैरे काही ऑपरेशन झालेलं नाहीये. आणि आनंदीने हे घर सोडून जाणं यापेक्षा या घरात मोठं काहीच घडलेलं नाहीये. आरडाओरडा करू नको. पोर झोपली आतमध्ये. आम्ही शांतपणे विचारतोय तुला. तुझ्याकडून पण शांत उत्तराची अपेक्षा आहे. करशील पूर्ण. बोल काय झालंय. काय नवरा बायकोची भांडणं होत असतात मान्य आहे मला. तुझा स्वभाव असा आहे की त्याच्याशी जमवून घेताना नाकी नऊ येतात समोरच्या. मी आई आहे. आई असून मला त्रास होतो. तुझ्याशी जुळवून घेताना ती तर बायको आहे रे. त्यात बिचारी शांत स्वभावाची. कधी कोणाशी एक शब्द वर चढवून आवाज चढवून कधी बोलली नाही. कधी कोणाशी भांडली नाही. ती आनंदी भांडण करून घर सोडणाऱ्यातली आहे का. आणि मी एवढी ऑपरेशनची बाई आजारपणात मला सोडून जाईल माझी आनंदी. नक्कीच काहीतरी झालंय. एवढे तिला फोन करतोय ती फोन उचलत नाहीये. काय झालंय राघवा बोलशील माझ्याशी. दादा सांग ना रे काय झालंय. ज्या क्षणी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघेल त्या क्षणी मी या घरातून निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल. मला मंगळसूत्र हवंय. मी रमाताईंचं अस्तित्व तुम्हाला आधी सांगितलं नाही म्हणून गुन्हेगार मानलं ना मला.
पण हे सगळं मी सांगितल्यामुळे आपल्या संसाराची झालेली वाताहत बघताय ना तुम्ही. मी आता माझा निर्णय घेतलाय आणि न केलेल्या चुकीसाठी क्षमाही मागणार नाही. बस एक विनंती आहे तुम्हाला, मी गेल्यावर जरा शांतपणे विचार करा की खरंच आनंदीचं काही चुकलं का. राघवा तुझ्याशी बोलतोय रे. तुम्हाला जाणून घ्यायची काही गरज नाहीये. नवरा बायकोंमधलं भांडण आहे ते तुमच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे असं काही नाहीये. ते त्यांच्यापर्यंतच राहील. तुम्ही अजिबात जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आणि यापुढे मला विचारायचं सुद्धा नाही. मग असं बोलून प्रश्न सुटतात का? ए पुरा, अरे माझ्या प्रश्नाची उत्तर दे. दादा ऐक ना. राघवा, राघवा, असं काय करतोय? आई बोलत का नाहीये? मला काय कळत नाही. याला सांगायला काय करू मी? शांत हो आई. आई शांत हो आई. आई रडू काय होणार आहे? संसार सुख नाहीये का ग? माझ्या दोन्ही पोरांच्या नशिबात संसार सुख नाहीये. तुला तुझ्या नवऱ्याने सोडली, याची बायको एवढी सद्गुणी याला सोडून गेली. काय काय चाललंय? काय चाललंय? एवढी चांगली माझी घडी बसलेली माझ्या घराची परत विस्कटली. वाटलं होतं चित्र बदलेल पण नाही. तर तसंच. आई शांत हो. रडून काही होणार नाही. अगं आई काय करू मी? हा साहेब याच्याशी बोलायला गेलं की आग ओकतो आणि घर सोडून निघून जातो. कोणाला विचारू मी प्रश्न? आई थांब. शांत हो तू प्लीज. शांत हो. दादा कुठे गेलाय आता? दादा. दमला असेल ना? बसा. घे बाय आनंदी, पाणी घे. पहिल्यांदा एवढं एकट्यानं लांबचा प्रवास केला असेल नाही? आनंदी, पाणी थंड नाही हा. आमच्याकडे फ्रीज का या? साधा माठातला पाणी या. रहाटाच्या बावीचं पाणी हा ना? घे बाय. माई बघलं पाणी पिऊन खायच्या बावडीचं पाणी तापून कळला ते का? बाय, बरी आठवण ठेवलंस गावाची. आनंदी, हो माय सगळा व्यवस्थित आहे ना तकडे? बरं असा. माका तुझो चेहरो वाच उतारलेलो गमता. ते आता बऱ्याच दिवसांनी बघतस ना आबा, म्हणून वाटत असा. आनंदी, बाय माझे ह्या काय? अगो मंगळसूत्र खय असा तुझा? मुहूर्त मणी घालून गावा कसा काय इलं? आनंदी, काय ह्या? अगो असं मुहूर्त मणी घालून गावाक येतात? माहेर वाशिम तू पहिल्यांदा येईल असं येतात? बघा खरा सांग, सगळा नीट हा ना तकडे? आबा सगळा व्यवस्थित असा. आबा काय चालला? नाना ले केली माहेरपणाक. हा, मी पण एकदम खुश झालोय. आनंदित बघून. नाना तुका सांगलेलं आहे, मी पैसे देताना सांगलेलं आहे, या घराचो उमरो परत चढायचो नाही म्हणा. आबा हो माहिती आहे माका. अरे पण गावात कोण येता कोण जाता तर बघूक नको? डोळे फुटते तुझे. आबा जातो आहे सर ना. आता तुझो मी देणेकरी नाही आहे सांगा ठेवताय. आबा माझ्या जावया तुझो पैसो दिल्या ना, चालता व्हायचा अजून नाही तर माझ्यासारखं दुसरं वाईट पडच कोणला सांगा ठेवताय. आबा अरे हळू. किती शिरे ताणत फाटतील ते शिरे. तर हळू. ह्या वयात असा बीपी वाढून घेणं बरा नाही. सांगतो आनंदी, समजाव तुझ्या बापाची. काय या पाणी वाया. मग आनंदी कसा काय बरा ना? आणि असा काय गो एकटाच असता गो नाही लो? तुका काय करूचा? आबा अरे माका काय करूचा म्हणजे तुझो तो मुंबईचो जावई त्यानं लग्नात माका काय सांगितलेलं ना, कॉलर टाईट करून. आता आनंदीची जबाबदारी माझी. आता आनंदीला मी सांभाळेन. आता माझ्या बायकोला कुणी एक शब्द बोलायचा नाही.
आता काय झाला? आता एवढा लांब ते का एकट्याक कसा काय पाठवल्या? पाठवल्या की टाकल्या? आबा अरे काय यार, तुका मुंबईचो जावई वय होतो ना, आता काय झाला? अरे त्याच्यापेक्षा माझ्या वांगडा लगीन करून दिलं असतंस, ते काय व्यवस्थित जपलं असतंय मी. पण तुमका मुंबईची स्थळा वई. आबा गावातली पोरा वाईट नाहीत रे. आणि तसा होता मुंबईत गेला होता, त्याची दुसरी बायल म्हणाल हैसर रावला असता. माझी दुसरी बायल म्हणाल आता ते तुझ्या सगळ्या ठेवताय. माझी पोरा अशी वाऱ्यावर नाही सोडलेली. माझ्या पोराकडे जर वाकड्या नजरेत बघलस ना तर हे डोळे तुझ्या हातात काढून ते सगळ्या ठेवताय. आबा सोड सोड. सोडा ते का तिच्या तोंडात लागतात त्याच्या. सोडा. आबा कुत्र्याची शेपटी असा ती वाकडी ती वाकडी. हे का असं सोडणार नाही मी. सोडा ना आबा. नाही सोडणार. माझ्या पोराकडे वाकड्या नजरेत बघतास. जीव घे तुझं. आबा जीव घे. आबा आबा सोडा. काय होतंय आबा? आबा काय होतंय? आबा शिखावर डोळे उघडा. आबा डोळे उघडा. काय होता? पाणी घे. मी आबा फोन लावतोय. आबा 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 पाणी घ्या. आबा पाणी पिवा. आबा 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 पाणी पात. आबा 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 नो ताई. आबा काय झालंय डॉक्टर? बीपी वाढलंय त्यांचं. गोळ्या देतो त्यांना तेवढ्या द्या. हो. त्या गोळ्या द्या त्यांना. त्यातली ही गोळी आहे, ही गोळी आत्ता द्या म्हणजे त्यांचं बीपी नॉर्मल होईल आणि त्यांना काही ताण पडेल असं काही वागू नका. येतो आबा. आनंदी. आबा आबा मी असंही हैसरच. उठा बरं आधी गोळी घेवा. माई पाणी द्या. उठा सावकाश. झोपा आता. आबा हैसरच असं आहे. काळजी घ्या. सगळं ठीक. हा काही एक झालेलं नाही ना आबा? हा झोपा बरं आता. तू ये. चल ये. ये लवकर ये. गाडी. तू घाबरू नको. मी आहे ना तुझ्या सोबत. तू ये 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 ये. मला म्हणाला होतात ना फिरायला घेऊन जाईल. बरोबर आहे, मी फिरायला घेऊन जाईन तुला, पण ऐक माझं.
आता तू बस बरं, रिक्षात बस. ये रिक्षाने जायचं रिक्षात इथपर्यंत नाही जात. काय? चला मग चालतच जाऊ. ते बोंब मारून दाखव ना. माझे काय बोलताय तुम्ही? मग काय? इथं कुठे बोंब मारून दाखवणार आहे मी तुम्हाला? मग काय झालं? ठीक आहे ना, मालवणी कशी शिकवलीस तुम्हाला, कसं बोंब मारायला पण शिकव. तुम्ही राहू द्या, मला मालवणी पण नाही जमली आणि हे पण नाही जमणार.